आहा हा हा, ही कोथिंबीर वडी बघा, एकूण एक वडी खुसखुशीत झाली, आतपर्यंत पोकळ झाली. ही वडी करायची कशी, तळायची कशी, म्हणजे आतपर्यंत तळली जाईल, एकसारखी तळली जाईल, कुठलं पीठ वापरायचं, किती प्रमाणात वापरायचे, सगळ्या टिप्स सहित ही रेसिपी आहे. आणि तुम्हाला सांगते, हे एकदा करून 3 महिने देखील खाऊ शकता. नाही विश्वास बसत, चला साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अशाच खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला, इथे 1 जुडी कोथिंबीर घेतली, ती निवडून घ्यायची, त्याची कोवळी देठं पण घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची. बरं, ही बास्केट आपलीच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. याच्यामुळे काय होतं ना, माती जी आहे पालेभाज्यांमधली ती खाली जाते आणि भाज्या स्वच्छ धुवून निघतात. आता ही कोथिंबीर निथळत ठेवायची आणि थोडा वेळ गेला की सुती कापडावर अशी पसरवून ठेवायची. याच्यामुळे त्यातलं जास्त ओलावा असेल, पाणी असेल ते शोषलं जातं. आता पाणी निथळून झालं की कोथिंबीर अशी बारीक 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 चिरून घ्यायची, एकदम बारीक चिरायची. आहा, क्या बात आहे. चला, आता ही बारीक 1 अख्खी जुडी घेतली बारीक चिरलेली कोथिंबीरची. यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन. बेसनमुळे ना वडीला चिकटपणा येतो आणि ती भुसभुशीत होत आहे, त्यामुळे बेसन अगदी गरजेचं आहे. तांदूळाच्या पिठामुळे कुरकुरीत होते, त्यामुळे हेही महत्त्वाचं आहे. आता यामध्ये हा ठेचा. आता हा ठेचा करण्याकरता ओवा, जिरं, लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि फिरवलं. खूप बारीक करायची गरज नाही, हा असा ओबडधोबडच ठेचा पुरे आहे. हा ठेचा आहे ना अगदी मस्त आहे. कोथिंबीर वडी चवीला अशी कमाल आणि खमंग लागते, तुम्हाला सांगते. त्यामुळे हे वाटण अजिबात मिस करू नका. चव चव जी म्हणतो ना ती या ठेच्याची बहारदार येते. यामध्ये धणेपूड, हळद, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. आता हे सगळं मिसळून घ्यायचं. पाणी घालायची अजिबात गडबड करायची नाही. हे असं चोळून चोळून घ्यायची कोथिंबीरला हे पिठं. पाणी घालायची अजिबात गडबड करायची नाही. हे असं दाबून 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 कोथिंबीरीतलं पाणी रिलीज करून घ्यायचं. आधीच पाणी घालायचं नाही, नाहीतर काय होतं ना, एकतर कोथिंबीर आहे त्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर आहे. हे मिश्रण काय होतं मग खूप सैल होतं. चला, आता यामध्ये थोडं पाणी घालूयात. हे बघा, पाणी घालण्यापूर्वी हे मिश्रण असं छान एकजीव करून घेतलंय कोथिंबीरसोबत आणि हलकं दाबलं तर याचा गोळाही तयार होतो. तर मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण वाया नको जायला म्हणून अगदी 2-3 चमचेच पाणी घेतलंय आणि याला लावून घेऊयात. हे बघा, छान गोळा तयार व्हायला सुरुवात झाली. पाणी भसक्कन नका टाकू, थोडं थोडं टाकून घट्टसर याचा गोळा तयार करा. सो टोटल 4 चमचे म्हणजे पाव कप पाणी यामध्ये घातलंय. चला, आता हे बघा, छान घट्टसर गोळा मळून झालाय. आता याचे 2 पोर्शन करून घ्यायचे. छान असं 2 भागांमध्ये याचा रोल तयार करायचा. कितपत जाड, कितपत बारीक तुम्हाला कोथिंबीर वड्या हव्या त्या अंदाजाने करू शकाल. पण हे ना, हा रोल आहे ना, याला भेगा जातात, त्यामुळे हा चांगला असा गुंडाळी गुंडाळी करून किंवा मळून मळून मगच करा. हे असं हे बघा किती सुंदर दिसतं. आता तीळ भुरभुरायचे, पांढरे तीळ, आणि हा रोल चांगल्या तिळामध्ये गुंडाळून घ्यायचा. बा, यामुळे ही वडी ना खूप छान दिसते. आणि हे तीळ स्टीम करतानाच लावले त्यामुळे सुटत नाही आणि बाहेरच्या बाजूला लावल्यामुळे सर्व करताना पण दिसायला खूप देखणी दिसते. जितके हवे मी थोडे जास्तच लावते.
चला आता इथे हे कोथिंबीरचा रोल तयार आहे. यामध्ये 2 मध्यम आकाराचे रोल गुंडाळ्या छान तयार होतात आणि जितकं पिठं दाखवले तितकीचं वापरले आहे आणि 1 जोडी कोथिंबीरीचा इथे वापर केला आहे. चिरल्यानंतर कपमध्ये जर प्रमाण विचाराल तर 4 कप बरोबर भरली होती. आणि इथे ही स्टीमर प्लेट ही छान ग्रीस केलेली आहे फुसफुस बाटलीने आणि ही फुसफुस बाटली आपलीच आहे. मधुराज रेसिपी club.com खरेदी करू शकता. आता यावर हा वडीचा रोल ठेवायचा. आता हे गुंडाळे चाळणीमध्ये ठेवून कढईत ठेवून ते कढईत वाफवलं तरी चालतं, पण माझ्याकडे आहे हे इडलीचं पात्र, गिफ्ट मिळालेलं आहे म्हणून वापरते. आता यावर हे ठेवायचं, झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं ही वडी वाफवून घ्यायची. आणि महत्त्वाचं, खालचं पाणी तुम्ही बघितलं असेल खळखळ उकळलेलं होतं. कोमट पाण्यात पाणी गरम होतंय आणि मग वाफायला ठेवलं असं नका करू. खळखळ पाणी उकळू दे, गडबड नका करू, मगच ती डिश ठेवून द्या. मध्यम आचेवर बरोबर 20 मिनिटं ही वडी वाफवली. गॅस बंद करायचा, झाकण काढूयात. वडी बघा. आता यावर टूथपिक घालायची मधोमध किंवा सुरी, आणि ही टूथपिक याला काही पीठ चिकटलं नाही याचा अर्थ ही छान वडी शिजली. हे बघा. आता ही वडी स्टीमरमधून काढायची आणि बाजूला ठेवायची आणि वडी पूर्ण थंड करून घ्यायची. आता ही कोथिंबीरीची वडी पूर्ण थंड झालेली आहे. याचे आता काप करूयात. तुम्हाला कसे हवे, पातळ जाड, त्या हिशोबाने तुम्ही हे वडी पाडू शकता. मी खूप पातळही नाही ठेवत, खूप जाडही नाही ठेवत. बघा सुंदर झाली आहे वडी आणि आकार बघा काय परफेक्ट आलाय आणि एकसारखी कटही होते. त्यामुळे ते ना पूर्ण थंड करून घेणं अगदी गरजेचं आहे. या प्रमाणात आहे ना 18 वड्या बरोबर तयार होतात. आता एकतर तळू शकता, डीप फ्राय करू शकता, पण मी शॅलो फ्राय करते. तेल व्यवस्थित गरम झालंय. आता यामध्ये वडी सोडायची. दोनही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची. चला, एक बाजू, खालची बाजू खमंग खरपूस. वा वा वा, काय सुरेख रंग आलाय बघा. मस्त अशी खरपूस होईपर्यंत तळून झाली. आता ही दुसरी बाजू पण अशी खरपूस करून घेऊयात. वा, काय दिसते वडी, मस्त. आ हा 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 हा, काय कमाल सुवास तरवळतोय. दोनही बाजूने खुसखुशीत तळून झाली की हे बघा कशी सुंदर दिसते. वा वा. ही अशी जाळीवर किंवा बास्केटवर काढायची. एकूण एक वडी दोनही बाजूने कमाल अशी तळून झाली. मी शक्यतो आहे ना आळू वडी असेल किंवा अशी कोथिंबीर वडी असेल हे अशी पसरट तेव्हात करते, म्हणजे ते तेल कमी लागतं पहिली गोष्ट, आणि खुटखुटीत अशा दोनही बाजूने आतपर्यंत त्या कमी तेलामध्येच तळून निघतात. आहा हा हा, वडीचा काय कमाल सुवास तरवळतोय. ही कच्ची जी वडी आहे ना ती झिपलॉकच्या बॅगेमध्ये भरा, डीप फ्रीजरला ठेवा. 3 ते 4 महिने छान टिकते. फक्त जेव्हा हवं तेव्हा ते बाहेर काढा, डिफ्रॉस्ट करा आणि मग तळा. बरं, फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी 8-10 दिवस छान टिकतं, काहीच होत नाही. फक्त रूम टेम्परेचर काढून मगच तळायला घ्या.
पाहुणे रावळे आले, गडबड असेल तर छान की नाही हे. म्हणजे भजी बिजी ऐनवेळेस तळण्यापेक्षा हा राहडा कुटाणा नाही, आधीच वड्या करून ठेवल्या, ऐनवेळेस शालो फ्राय केल्या किंवा तळल्या. पाहुणे खुश, आपणही खुश, वेळ वाचला म्हणून. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.